संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुलात धक्कादायक घटना समोर आली आहे। 13,000 रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21,59,38,00,000 रुपयांचा गंडा घातला। या पैशातून आरोपीनं BMW कार, BMW बाईक खरेदी केली, तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 BHK फ्लॅट विकत घेतला। शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती, तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीनं 35 लाखांची SUV कार खरेदी केली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे। हर्षकुमार अनिल क्षीरसागर असं मुख्य आरोपीचं नाव असून तो SUV कार घेऊन फरार झालाय। FIR मध्ये 3 आरोपी आहेत। आरोपितांनी जे उपसंचालक क्रीडा विभाग यांचे नावाचं आणि स्वाक्षरीचं खोटं बनावट ईमेल तयार केला आणि ते पत्र बँकेला देऊन स्वतःच्या मोबाईल नंबरवरती नेट बँकिंग ॲक्टिवेट करण्याबाबत पत्र दिलं आणि त्या रक्कम त्यांनी त्या स्वतःच्या प्रायव्हेट अकाउंटला त्या नेट बँकिंगद्वारे वर्ग केली आणि त्याच्यावरून ते इतर काही अकाउंटवरती ती रक्कम वर्ग झालेली आहे। ह्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत। 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, 1 आरोपी अटक झालेला नाही। तर आमची टीम याच्यामध्ये तपास EOWची टीम तपास करत आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, नक्कीच हा संपूर्ण जो प्रकार आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या जे विभागीय क्रीडा संकुल आहे त्यामधील हा संपूर्ण प्रकार आहे। 2 कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी काम करत होते आणि ज्यावेळेस इंडियन बँकेमध्ये हे अकाउंट ओपन करण्यात आलं होतं, विशेष म्हणजे क्रीडा संकुलचा जे संपूर्ण व्यवहार होता तो फक्त चेकनी व्हायचा, म्हणजे कुठेही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन त्यामध्ये नव्हते। मात्र एक जुनं लेटर उपसंचालक जे आहे विभागाचे त्यांचं जुनं लेटर मॉफ करून किंवा त्यांच्या बनावट सिग्नेचर आणि स्टॅम्प लावून ते बँकेत सादर करण्यात आलं आणि बँकेने सुद्धा तो व्यवहार ऑनलाईन व्हावा यासाठी तो जो मुख्य आरोपी क्षीरसागर याच्या नावावर ते अकाउंट चालू झालं आणि त्यानंतर ज्यावेळेस इंटरनेट बँकेला याच अकाउंटला विभागीय क्रीडा संकुलाच्या अकाउंटला क्षीरसागरचा नंबर अटॅच करण्यात आला, त्यावरून त्यांनी आपल्या इतर साथीदार म्हणजे फॅमिलीतले काही मेंबर्स असतील त्यांच्या सगळ्यांच्या अकाउंटवर ही 22 कोटी जी अमाऊंट आहे ती वेगवेगळ्या अकाउंटवर ट्रान्सफर केली आणि त्यातून त्याची मैत्रीण जी आहे मैत्रिणीला 4 BHK आलिशान म्हणजे संभाजीनगरमध्ये जर आपण बघितलं तर तो जो एरिया आहे भाग आहे त्यामध्ये सर्वात जास्त जर किमतीचे फ्लॅट्स असतील तर ते आहे। त्या ठिकाणी एकदम आलिशान फ्लॅट व बरंच स्वतःसाठी डायमंडचा चष्मा आणि परदेश वारी केल्याची देखील आता पोलीस तपासात समोर आला आहे। परदेश वारीचं जरी पोलीस सांगत नसले मात्र जे सूत्र आहेत किंवा विभागीय क्रीडा संकुलात इतर जे कर्मचारी काम करतात त्यांच्या मते यांनी परदेश वारी देखील केल्यात, तर BMW सारखी महागडी गाडी देखील तो वापरत होता। त्यामुळे कुठेतरी 13,000 पगाराचा हा कर्मचारी एवढं सगळं करत होता आणि 6 महिन्याच्या अगोदर हा संपूर्ण प्रकार समोर आला। विशेष म्हणजे 6 महिन्याच्या अगोदर यांनी हे सगळे पैसे काढले की जे शासनाकडून निधी क्रीडा संकुलाला येतो तो निधी आपल्या अकाउंटला आला हे देखील उपसंचालकांना माहित नसावं, म्हणजे सगळे अनभिज्ञ कसे राहिले हा सर्वात मोठा प्रश्न यामध्ये उपस्थित होतो। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी।